आपण नैसर्गिक शेतीचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस त्या नैसर्गिक शेतीचाही केंद्रबिंदू जर काही असेल तर आमची गोमाताच आहे. आमच्या गोमाताच्या शेणापासनं तिच्या गोमूत्रापासनं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे जी मिश्रणं आपण तयार करतो, जीवामृत असेल किंवा वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्या आता तयार झालेल्या आहेत, याच्यामुळे रासायनिक खतं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या याही कमी व्हायला लागल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता हे देखील प्रमाणित झालेलं आहे. पूर्वी असं म्हणायचं की नैसर्गिक शेतीकडे गेलं, जीवामृत वगैरे वापरलं तर उत्पादकता कमी होते, पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. उलट उत्पादकता वाढते. अनेक लोक आज नैसर्गिक शेती करून आधीपेक्षा 1.5 उत्पादन त्या ठिकाणी घेत आहेत. त्यांचं त्या ठिकाणी उत्पादन खर्च कमी झालेला आहे आणि कुठेतरी शेती ही फायद्यामध्ये येताना दिसते. एवढंच नाही तर वर्षानुवर्ष शेवटी आपल्या घरची गाय म्हणजे त्या कुटुंबाचा सदस्य. गाईला कोणी जनावर मानलंच नाही. गाईला आईचाच दर्जा आमच्याकडे होता. कारण ज्या प्रकारे आई म्हातारी झाली तरी ती कुचकामी होत नाही, तशी आपली गायही म्हातारी झाली तरी ती कधीच कुचकामी होत नाही. ती फक्त आपल्याला देत असते. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या गोमातेचं संवर्धन ही काळाची गरज आहे. विषमुक्त अशा पद्धतीचा जर आपल्याला अन्न द्यायचं असेल तर तेही गोमातेशिवाय शक्य नाहीये. आणि आपल्याला याची देखील कल्पना आहे की ज्या शेतकऱ्यांकडे गोवंश राहिला आहे, गोमाता आहे, त्या शेतकऱ्यांना त्यांचा आधार आहे.